नमस्कार मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर गाजत आहे ते म्हणजे प्रशांत कुलकर्णी यांनी घेतलेली एका व्यक्तीची मुलाखत आणि ती मुलाखत होती चक्री गेम संदर्भात. आता सोलापूर म्हटलं म्हणजे कोडवाडी हे एक छोटंसं गाव होतं आणि या गावामध्ये एका तरुणाने तब्बल 90 लाख रुपये, 6 एकर जमीन, 2 तोळ सोनं आणि ट्रॅक्टर या सगळ्या गोष्टी गमावल्या आणि आता हातात काही नाही, फक्त आणि फक्त पश्चाताप. मग ही गोष्ट सुरू कशी झाली, या गोष्टीला कारणीभूत काय, महाराष्ट्रातील जे काही शासन आहे, फडणवीस साहेब आहेत, गृहमंत्री आहेत, यांचा याच्यावर काय वचका. मागे काही दिवसांपूर्वीच सागर कारंडे, जे काही प्रसिद्ध कलावंत ज्याला म्हटलं जातं, तो सागर कारंडे याला देखील 61 लाखाचा चुना लावण्यात आला होता. पण सागर भाऊने ते सांगितलं की तो सागर मी नाही आहे, कारण की त्याला वाटलं की आता हे जर आपण सांगितलं तर आपल्या हातातनं हे जे काही पुढचं काम येणार आहे ते काम देखील जाईल. मग आता या सगळ्या गोष्टींमध्ये हा जो काही भाऊ आहे कोडवाडीचा, याचं नेमकं झालं तरी काय हे अगदी थोडक्यात मार्मिक समजून घ्या. पण त्याच्याही आधी जी काही कीड लागली आपल्या सगळ्या देशाला जरी म्हटलं तरी चालेल, तर ती कीड जाणार कशी, ऑनलाईन गेमची. हे जे काही भिकारी लोक आहेत, जे काही मोठे मोठे सेलिब्रिटी म्हणतात स्वतःला, हे भिकारी लोक अक्षरशः लोकांना नादाला लावत आहे. एकदा बघाच तुम्ही. हा तो भाऊ आहे, ओके. आता ह्या भावाने काय केलं की आज पैसे येतील. मुळात हा एक सर्वसाधारण माणूस, सर्वसाधारण म्हणण्यापेक्षा 8वी 10वी शिकलेला माणूस. आता गावात कसं असतं की एखाद्याने काहीतरी आणलं, बाबा हे घे मोबाईल बघ, हे मी खेळतोय जंगली रमी, हे त्याच्यामध्ये पैसे येत आहे आणि तू लाव. भावाला पण लागलं, दुधाचे पैसे आले, प्रत्येक महिन्याला दुधाचे पैसे येतात, 15 दिवसात याचे पैसे येत होते. तर जे काही दिवसाला 2,500 रुपये हा कमवत होता दुधातनं, दूध विकून ते सर्वच्या सर्व पैसे हा गेमला लावत होता. आता याच्यामध्ये गेम असा होता की जे काही पैसे होते या भावाने RTGS केले, गुगल पे केले, फोनपे केले, काही कॅश देखील दिली आणि असं करत करत जे काही आतले डीलर होते ते याला सांगत गेले, याच्या माइंडमध्ये भरत गेले की आज ना उद्या तुझे पैसे वापस येतील. आणि म्हणून हा भाऊ पण 10 गेले, 20 गेले, 15 गेले. मग आता जे गेले पैसे ते रिकवर कसे करायचे, त्याच्यासाठी परत शेती गहाण ठेवली, शेती विकली, ट्रॅक्टर जे काय होतं त्या ट्रॅक्टरवर याचा गुजारा होत होता, तर ट्रॅक्टरसुद्धा याने गहाण टाकलं. बरं, आता याच्यानंतर ह्या भावाचं जे काही घरचे आहेत त्या घरच्यांना याचा थांगपत्ताच नाही की हा करतो काय. बघा, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो काही सागर कारंडे, या सागर कारंडेने सपशेल सांगितलं की मी तो नव्हतो. आता याच्यानंतर आता ह्या भावाची ज्यावेळेस मुलाखत घेण्यात आली, ओके, जो काही कोडवाडीचा पर्सन आहे त्याचं नाव नाही घेत आपण, ओके, पण याच्या जी काही मुलाखत घेण्यात आली होती त्यावेळेस ही म्हातारी माय, या मायला काय माहिती की नाही, या म्हातारी माईला काय माहिती की माझं जे काही नातू आहे या आजीचा नातू येतो आणि याने कुठे कुठे कसे झोल करून ठेवले आणि सगळ्या घराला देशोधडीला लावलं अक्षरशः. मग ही जी काही गोष्ट चालू होती ही आजकाल आपल्या समाजामध्ये, आपल्या घरच्यांमध्ये, आपले जे काही घरचे लोक आहेत ते मोबाईल, जे काही तरुण पिढी आहे, जी तरुण पिढी या अशा गोष्टींना चालना देते, वाव देते, अशी पिढी अक्षरशः करते काय, याच्यावर नजर ठेवणं खूप गरजेचं आहे. हा एक संदेश याच्यातनं आहे. आता ही बिचारी माऊली ही त्या भावाची वहिनी आहे. आता ह्या वहिनीचं म्हणणं असं आहे की आम्ही जर त्याला बोललो असतो, त्याने जर काही बरं वाईट केलं असतं आपल्या जीवाचं, तर आम्ही काय केलं असतं. हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे. जर म्हणजे एक ते सुसाईड करण्यासाठी एक क्षण कापी असतो, तो क्षण जर त्याच्या मनामध्ये आला असता, आम्ही जर त्याला बोललो असतो की तू हे काय करून बसला, तुझ्या हिस्स्याची जमीन जरी गेली तरी चालेल, आमच्या हिस्स्याची पण तू फुकून टाकली आणि मग आता करायचं काय. त्याला जर बोललं असतं तर त्याने जर स्वतःला संपवलं असतं तर मग काय, म्हणजे ते बाब्या पण गेल्या, दशम्या पण गेल्या, असंच झालं असतं. आता जिवंत तरी आहे, आता काहीतरी पोलीस केस वगैरे करून या सगळ्या गोष्टी मिटवता येतील का, हे सगळ्यात आमच्यासाठी बघण्याचं होतं आणि म्हणून आम्ही त्याला काही बोललो नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे काही भिकारचोट लोक आहे, ज्यांना आजकालची जी काही तरुण पिढी आहे ती आयडॉल मानते, म्हणजे हे बघा, हे जे काही आहेत ना, हे हार्दिक पांड्या, हा आमिर खान, रोहित शर्माला गॉड म्हणतात, हे कपूर खान नंतर गेलंच आहे, नंतर हा एक भाऊ आला काय IPLमध्ये. तर हे लोकांना सांगतात की
आओ ड्रीम 11 पे आओ, टीम लगाओ आणि लाखोचे बक्षीस. बाप रे बाप, एवढं काही बक्षीस दाखवताय, एवढं काही आमिष दाखवताय. आणि आज जर आपण बघितलं, आज IPL, या IPLच्या आधीच एवढे काही लोक हे ड्रीम 11 असो, माय 11 सर्कल असो, याच्यावर जाता आणि आपले पैसे गमावून बसताय. आणि त्याच पैशांचं कमिशन ह्या हरामखोरांना मिळते. हे आपले घरं भरताय, आपले बँक बॅलन्स भरताय. आणि म्हणूनच आज आपली जी काही तरुण पिढी, ती तरुण पिढी नुकसानमध्ये जाते. ड्रीम 11, ह्या ड्रीम 11चा ज्या एकेकाळी आपण गांगुलीला एक चांगला कॅप्टन, चांगला क्रिकेटचा चांगला माणूस समजत होतो, त्या ड्रीम 11चा ब्रँड ॲम्बॅसिडर गांगुली म्हणतो की अरे हाँ आपको कितना पैसा मिला, आपको इतना मिला. हां, म्हणजे अशा ॲडव्हर्टाईज दाखवून जे काही तरुण पिढी आहे, एकतर त्या तरुण पिढीच्या हाताला काम नाही आहे, ते पहिलेच बेजारे, इकडून तिकडून कुठून तरी थोडेफार पैसे जमवतं, 2 GB डाटा मारतं आणि मग त्याच्यातनं जे काही उरतं ते या ड्रीम 11मध्ये लावत असतं. आज लावले उद्या मिळतील, उद्या हारलं परवा मिळतील, असं करत करत संपूर्ण IPL चाललं आहे. IPL गेल्यानंतर दुसऱ्याच काही मॅचेस, काही बाध्यता असे आहेत तर टेस्ट क्रिकेटवर सुद्धा ते आपले पैसे लावताना आपल्याला दिसत आहेत आणि मोठमोठ्या जाहिराती करताय. याच्यानंतर एक अजय देवगण आहे, ह्या अजय देवगणला देखील एवढा ठोकायला पाहिजे, मारायला पाहिजे ड्रीम 11सुद्धा. आणि विमलची जाहिरात देखील हा करतो, याला लाज वाटायला पाहिजे. स्वतःचा मुलगा म्हणतो माझा मुलगा टिपिकल इंडियन जेवण करतं आणि लोकांना हा म्हणतो की ड्रीम 11 लावा, ड्रीम 11वर जंगली रमीवर पत्ते खेळा असं सांगतो हा. नंतर काय म्हणता की हा जो गेम आहे, हा गेम खेळताना थोडीशी काळजी घ्या, स्वतःचा जीव वाचवा. म्हणजे एवढे हरामखोर झाले, नालायक झाले, हे आपल्या सगळ्यांना मूर्ख बनवत आहे. पण जी काही तरुण पिढी आहे, त्या तरुण पिढीने याच्यातनं समजण्यासारखे की आपल्याला नेमकं घ्यायचं काय आहे आणि करायचं काय आहे. याच्यानंतर अजून जो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे काही ऑनलाईन गेम होते, या ऑनलाईन गेमला फेमस करणारा डायलॉग, आणि हा व्यक्ती याला चांगलं बनवत होता, हा एक चांगला सिंगर देखील होता, छोटे मोठे ॲक्टर देखील करत होता. आणि यानेच जास्त जंगली रमीला फेमस केलं. जंगली रमी पे आओ ना महाराज, याच्या डोक्यावर जा, याच्या घरात जा आणि याला एवढं फोडून काढलं पाहिजे. जंगली रमी पे आओ ना महाराज. आज एवढे काही तरुण, एवढे काही लोक आज आत्महत्या करताय, ह्या लोकांपायरे. आणि मग यांच्यावर सवाल काय, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यांच्यावर जाचक, यांच्यावर बंधन कोण आणणार. तर यासाठी जे काही आपले आत्ताचे सध्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, सगळे खातं आपल्या खिशात जमवून बसणारे आपले गृहमंत्री साहेब, या गृहमंत्र्यांनी नागपूर अधिवेशनामध्ये सांगितलं होतं की ऑनलाईन गेमिंगच्या जाहिराती करून प्रोत्साहन देऊ नका. फडणवीसांचं सेलिब्रिटींना आवाहन. फडणवीस साहेब फक्त आवाहन करून चालणार नाही, कायदा तुम्ही बनवू शकता, तुमच्याकडे संख्याबळ तेवढं आहे, तुम्ही इकडून तिकडून पळून आणलेले जे काही आमदार आहेत त्या आमदारांचा पाठिंबा घ्या आणि त्या पाठिंब्याच्या आधारे काहीतरी एक बिल तयार करा. ते बिल विधानसभेत मांडा. विधानसभेतनं काहीतरी अजून पुढे असेल तर राज्यसभेत, लोकसभेपर्यंत जाऊ द्या. तुमचा पंतप्रधान तुमचा आहे, सगळं काही तुमचं आहे. बॅलेट पेपर तुम्ही घेऊन टाकले, EVM तुम्ही घेऊन टाकले. मग हे जे काही गेम आहेत, हे गेमला आळा घालण्यासाठी काय कराल. तर यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की राज्यासह देशातील मागील काही वर्षांपासून ऑनलाईन गेमिंगमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. क्रिकेट आणि सिनेमासह विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींकडून गेमिंग ॲपच्या जाहिराती केल्या जात आहेत. त्यामुळे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात ऑनलाईन गेमिंगकडे वळत आहे. बरं झालं एवढं तरी त्यांना कळालं. ओके, या पार्श्वभूमीवर आज राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात बोलताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदेंच्या काळातले उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या सेलिब्रिटींना खास आवाहन केलं. ऑनलाईन गेमिंगच्या जाहिराती प्रतिशत व्यक्तींना करून त्याला प्रोत्साहन देऊ नये असं मी या सर्वोच्च सभागृहाच्या माध्यमातून आवाहन करतो. फक्त आवाहन करून चालणार नाही, तर याला एक ठोस पाऊल, याला एक ठोस निर्णय निघायला पाहिजे. आज 96 लाख जोक नाही आहे. ट्रॅक्टर विकून टाकलं, खुपून टाकलं, शेत जमीन फुंकून टाकली आणि बसला आता धोधो करत. तर या ज्या काही गोष्टी आहेत, या गोष्टी आज या लोकांबरोबर घडतायत. उद्या उठून आपल्या घरात देखील होऊ शकतं. या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त एकच सांगायचं होतं की जो काही हा भाऊ आहे, या भावासारखं आता इतरांनी देखील बनू नये. हा ठीक आहे, याच्यामध्ये थोडंसं धाडस आहे. या भावाने कुठं न जाता
पोलिसांमध्ये यांनी आता तक्रार केली. असे जवळपास याला ज्यावेळेस विचारण्यात आलं, याने सांगितलं की याच्या गावातील जवळपास 50 लोक असे या पैशाच्या नादात देशोधडीला लागले, साल धरायला लागले, दुसऱ्याच्या घरी सालगडी म्हणून काम करायला लागले. म्हणजे एवढी बेकार कंडिशन त्यांच्याकडे आली. कधी काळी एक होता राजा आणि आता झाला बघा दुसऱ्याच्या घराचा घरगडी. असे 50 लोक, 50 ते 60 लोक आहेत. परत तिथेच ज्यावेळेस विचारण्यात आलं या मुलाखतीच्या वेळेस, तर एक प्रतिष्ठित व्यक्ती ज्याने या गेममध्ये 1 करोड रुपये स्वतःचा लॉस केला आणि मग आता 1,96,00,000 अजून जे काही वेगळे लोक असतील, जे काही दुसरे लोक असतील त्यांचे किती गेले हे तर नक्कीच अजून बघण्यासारखं आहे. कारण की याच्यामध्ये आता जे काही मागे जे काही असंच एक उदाहरण झालं होतं महादेव ॲप म्हणून, तर त्या महादेव ॲपने देखील असंच लोकांना चुना लावला. खूप काही जवळपास 5,000 कोटी रुपयांची संपत्ती जमवली आणि ती संपत्ती घेऊन देशातनं फरार झाला. अशा लोकांना न सरकार काही करू शकतं, न दुसरं समाज किंवा समाजातील लोक काही करू शकता. जे कोणी करू शकतं ते म्हणजे आपण स्वतः. आपण अशा फंद्यात पडूच नये. 2 वेळेची सुकणी भाकर मस्त आनंदाने खा, आनंदाने मजा करा. अशा गेमच्या फंद्यात पडू नका. एका रात्रीत कोणी मालदार होत नाही, एका रात्रीत कोणी पैसेवाला होत नाही. या गोष्टी आपल्या सगळ्यांना समजणं गरजेचं आहे. असे भिकार धंदे करू नका. भिकारचोट धंदे ते खरंच एवढे बेकार धंदे. हा जर नाद लागला ना, पत्ता, दारू आणि तिसरं म्हणजे समजून घ्या की ज्याच्यामुळे सगळं रामायण महाभारत आपल्या ह्या जगामध्ये घडलेलं आहे. दारू, पैसा, पत्ता ह्या सगळ्या गोष्टी सोडूनच दुसऱ्या गोष्टी काम करा. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच काहीतरी शिका. ह्या भावाचा आदर्श घ्या, की आदर्श असा घ्या की हे काम आम्ही करणार नाही. तुमचे काय कमेंट्स आहेत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.